प्रश्न क्रमांक 1 आहे, कोल्हापूरची कोणती वस्तू प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. कोल्हापुरी चप्पल, बी. कोल्हापुरी रुद्राक्ष, सी. कोल्हापुरी बांगडी, डी. कोल्हापुरी साडी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. द कोल्हापुरी चप्पल. प्रश्न क्रमांक 2 आहे, पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? आपले ऑप्शन्स आहेत: ए. जयपूर, बी. भोपाळ, सी. नवी दिल्ली, डी. लखनौ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्तर प्रदेशातील पहिले सेमीकंडक्टर पार्क कोठे स्थापन केले जाईल? आपले ऑप्शन्स आहेत: ए. ग्रेटर नोएडा, बी. लखनौ, सी. वाराणसी, डी. गोरखपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ग्रेटर नोएडा. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतामध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत: ए. नोव्हेंबर 24, बी. नोव्हेंबर 25, सी. नोव्हेंबर 26, डी. नोव्हेंबर 27. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नोव्हेंबर 26. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. नर्मदा नदी, बी. तापी नदी, सी. साबरमती नदी, डी. लुनी नदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? आपले ऑप्शन्स आहेत: ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. तापी, डी. भीमा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गोदावरी. प्रश्न क्रमांक 7 आहे, शेकरू कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. उत्तर प्रदेश, बी. गुजरात, सी. महाराष्ट्र, डी. पंजाब. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध लोकनृत्य कोणतं आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. लावणी, बी. गरबा, सी. कथ्थक, डी. भांगडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. लावणी. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? आपले ऑप्शन्स आहेत: ए. कावेरी, बी. गोदावरी, सी. कृष्णा, डी. यांपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कावेरी. प्रश्न क्रमांक 10 आहे, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत? आपले ऑप्शन्स आहेत: ए. पृथ्वीराज पाटील, बी. बाला रफिक शेख, सी. हर्षद सदगीर, डी. शिवराज राक्षे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. शिवराज राक्षे. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? आपले ऑप्शन्स आहेत: ए. नोवाक जोकोविच, बी. रॉय एमर्सन, सी. राफेल नदाल, डी. रॉजर फेडरर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 12 आहे, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. पुणे, बी. सोलापूर, सी. मुंबई, डी. नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मुंबईत. प्रश्न क्रमांक 13 आहे, चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास कोणते ग्रहण होते? आपले ऑप्शन्स आहेत: ए. खंड्रास सूर्यग्रहण, बी. खग्रास सूर्यग्रहण, सी. कंकणाकृती सूर्यग्रहण, डी. चंद्रग्रहण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चंद्रग्रहण. प्रश्न क्रमांक 14 आहे, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? आपले ऑप्शन्स आहेत: ए. 72, बी. 82, सी. 80,
डी 70. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 72 ठोके. प्रश्न क्रमांक 15 आहे. अलीकडेच निधन झालेल्या डेनिस लॉचा संबंध कोणत्या खेळाशी होता? आपले ऑप्शन्स आहेत ए. बास्केटबॉल, बी. क्रिकेट, सी. फुटबॉल, डी. हॉकी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फुटबॉल.